आज मी संडे स्पेशल व्हेज थाली बनवलेली आहे आणि त्याची संपूर्ण रेसिपी मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे। ह्या थालीमधलं स्पेशल म्हणजे पातोळी आहे, जे की श्रावणामध्ये हळदीच्या पानातली पातोळी हे बनवलेच जातात। पारंपरिक पदार्थ आहे। नमस्कार सर्वांना, आज आहे संडे। सर्वांना हॅपी संडे। आणि माझा व्हिडिओ कधी येईल आयडिया नाहीये, कारण की 2-3 दिवस लागतात मला एडिटिंगला। तर मी आज बनवणार आहे शुद्ध शाकाहारी जेवण। त्याच्या हा जो अळू आहे, अळू भाजीचा अळू आहे, तो आईने धुवून दिलेला। आई पप्पा गावावरून आलेले आहेत, पूर्ण वाक्यात सांगते। आई पप्पा गावावरून आलेले आहेत, तर त्यांनी अळू आणलेला आहे। गावचा परसवनामध्ये असतो सगळ्यांच्या, कोकणामध्ये तरी। तर तो अळू आणलेला आहे आणि 2 दिवस झालेले आहेत ह्याला। तर हा व्यवस्थित धुवून आणि बघा असं रोल वगैरे करून दिलेला आहे। तर ह्याला आता मी कापणार आणि भाजी बनवणार आहे। त्याच्यामध्ये हळदीची पानं आहेत, मी पातोळ्या बनवणार आहे। आणि ही आहेत अळूची पानं, छोटी मोठी आहेत अळूची पानं, म्हणजे अळूवडीची पानं आहेत। अळूवडी सुद्धा करायची, तर भरपूर सारी कामं करायची। व्हेज जेवण म्हटल्यानंतर भरपूर वेळ जातो, बराच वेळ जातो, पटापट होत नाही। आणि आयटम जास्त असले तर, पदार्थ जास्त असले तर चला मग पटापट आता सुरू करूया रेसिपीला। मला माहीत नाही, मी सहसा हो आणि दाळची भाजी म्हणतात, दाळची भाजी म्हणजे चवळीची भाजी, ती पण दिलेली आहे। तर ती पण कांदा लसणीमध्ये बनवून टाकणार आहे पटापट। जे पण आहे ना ते फटाफट बनवून दाखवणार आहे। फटाफट रेसिपी बघूया आता। मेन पहिली काम आहे ती अळूची भाजी आणि अळूची भाजी आणि अळूचं फतफत म्हणतात। आणि अळूवडी बनवते मी, वाफवून घेते। चला आधीच म्हणजे आता हे मी जेवण वगैरे स्टार्ट करण्याच्या आधी सगळं बाहेर काढून ठेवलं, पानं वगैरे सगळे धुवून ठेवले। 5 ते 10 मिनिटापूर्वी आईचा फोन आला आणि म्हणते अळूचं फतफत बनवण्याची पद्धत सांगायला लागली। ती कसं बनवते तसंच बनव, तसं छान होतं। मग आता तिच्या पद्धतीनेच मी बनवते। मी ॲक्च्युली कांदा वगैरे टाकते किंवा वाटाणा चणा वगैरे असं मिक्स करून टाकते, पण ती म्हणाली कॉर्न टाक, मका जो येल्लो पिवळा मका असतो तो, आणि शेंगदाणे। तर ओले शेंगदाणे घेतले। जे पातोळे आहेत ना ते कोकणातील पारंपरिक पदार्थ आहे। त्याच्यामधलं जे स्टफिंग आहे ना ते सेम मोदकाचं स्टफिंग आहे, म्हणजे खोबरं वगैरे गूळ वगैरे टाकून बनवतात। तर मी सर्वदा ना खोबरंच खवायला घेतलं, कारण की हे जर काम झालं तर पटापट बाकी सगळी कामं एकदम सुरळीत होतात ना, म्हणून। तर मी जास्तीचेच बनवणार आहे, त्याच्यामुळे मी ते अर्धी वाटी खोबरं, अर्धीपेक्षा जास्त थोडं खोबरं खवून घेतलेलं आहे। अंदाजे घेणार आहे पण मी खोबरं हे। आणि इथे अळूची पानं आहेत ना, भाजीची अळू, तर ते मी म्हणजे साफ करून दिलेले आईने। पण ती म्हणाली की हाताला थोडंफार कोकम आगळ लाव, किंवा कोकम चोळ किंवा चिंच चोळ, म्हणजे खाज येणार नाही हाताला। हा अळू खाजेचा असतो ना भाजीचा, म्हणून। तर थोडंसं मी बघा इथे कोकम चोळलेला आहे हातालाच, फक्त हाताला। आणि आता जो अळू आहे ना तो कापून घेणार। तर इथे व्हिडिओमध्ये थोडा दिसत नव्हता, आता मी व्यवस्थित सेट केलेला आहे। आणि आता हे अळू आहे ना ते मी बारीक बारीक कट करून घेणार आहे। जाडं मोठं केलं तरी काय हरकत नाही। जे देठ आहेत ना ते आतमध्ये भरून दिलेले, सिंपल आहे। जे पान आहे ना ते पानाच्या शिरा वगैरे काढायच्या, म्हणजे देठाच्या शिरा वगैरे काढायच्या आणि त्या अळूच्या पानांमध्ये गुंडाळायच्या। गुंडाळल्यानंतर असे बारीक बारीक कट करून घ्यायचं। जाडं मोठं केलं तरी काय हरकत नाही, कारण की तसं पण ते आपल्याला उकडायचंच आहे। तर इथे मी पाणी घेतलेलं आहे, तेच पाणी मी उकडायला इथे घेणार आहे। त्यामुळे पाण्यामध्ये मी फटाफट कापून टाकते। संपूर्ण अळू आहे तो कापून झालेला आहे आणि आता मी कुकरमध्ये ट्रान्सफर करून घेणार त्याला। त्याचबरोबर ह्याच्यामध्ये स्वीट कॉर्न, जे पिवळेवाले असतात ना कॉर्न, ते आणि ओल्या शेंगा मी घेतलेल्या आहेत। ओल्या शेंगा नसतील तर शेंगदाणे आपण रात्रभर भिजवून किंवा 1-2 तासासाठी भिजवून ना ते सुद्धा घेऊ शकतो। तर ते ना सेपरेट मी उकडून घेतलेले 2-3 शिट्ट्यांमध्ये, म्हणजे अळूला ना जास्त वेळ लागत नाही शिजायला। ते 1 शिट्टी किंवा 2 शिट्टी जास्तीत जास्त द्यावी लागते। आणि हे शेंगदाणे वगैरे कच्चे नको राहायला म्हणून मी 3-4 शिट्टीमध्ये साईडलाच असे उकडून घेतलेले। तर ह्याच्यामध्ये मी 1 चमचा असं कोकम आगळ टाकलेलं आहे आणि अगदी थोडंसं आहे ना आलं मी म्हणजे ग्रेड करून टाकलेलं आहे। तर पाणी आहे ह्याच्यामध्ये म्हणाल तर अर्धा ग्लासच टाकलं आहे, पाणी जास्त घ्यायचं नाही आहे। तर इथे कुकरचं झाकण लावलेलं आहे आणि आता मी 1 शिट्टी फक्त करून घेणार आहे। तर इथे मी पातोळ्यांचं स्टफिंग बनवते, जसं मोदकाला असं तसंच। तर 1 चमचा मी तूप घेतलेलं आहे कढईमध्ये, आणि सर्वात आधी ना ड्रायफ्रूट्स आहेत ते बारीक बारीक कट केलेले ते फ्राय करून घेणार आहे। इथे आहे ना ड्रायफ्रूट्स आहेत ते आपल्या आवडीवरती आहे, टाकणं न टाकणं। तर मी ते आवडीनुसार घेतलेले आहे। तुम्हाला जर नसेल टाकायचं तर स्किपसुद्धा करू शकता, कारण की या पारंपरिक पदार्थामध्ये ना फक्त खोबरं, ओलं नारळ आणि वेलची पूड, बस हेच असतं। पण मी ॲडिशनल म्हणून घेतलेलं आहे।
ड्रायफ्रूट्स आहेत ते फ्राय करून झालेले आहेत तुपामध्ये. तर आता इथे मी खोबरं आहे ना ते अंदाजेच घेतलेलं आहे. त्याच्यावरती जसं खोबरं घेतल्याचं अर्धी वाटी मी असं म्हणजे किसलेलं गूळ घेतलेलं आहे बारीक चिरून. आणि खोबरं आणि आता गूळ मिक्स करून घेणार आहे. थोडंसं तूपसुद्धा टाकलं आहे. गूळ नरम होईपर्यंतच फक्त मी हे करून घेणार आहे, मिक्स करून घेणार आहे. त्याच्यामध्ये मी थोडीशी साय टाकलेली आहे, म्हणजे दुधावरची साय होती. तर ती मी खिरीमध्ये किंवा असंच काही स्टफिंग वगैरे बनवायचं असेल मोदकाचं स्पेशली तर त्याच्यामध्ये यूज करते. गूळ वितळलेला आहे, त्याच्यामध्ये मी आता वेलची पूड टाकलेली आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता ओलसर असं इथे म्हणजे पातोळ्यांचं स्टफिंग झालेलं आहे. त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा मिक्स केलेले आहेत, जे क्रंची लागतात अगदी. तरी ते कुकरची एक शिट्टी झालेली आहे आणि आता फतफता आहे ते कितपत चेक करूया. फतफता अगदी मस्तपैकी नरम झालेला आहे. त्याला आपण स्मॅशरने म्हणजे पावभाजीच्या स्मॅशरने किंवा रवीने वगैरे घोटू शकतो, पण मी इथे पळीनेच असं घोटून घेतलेलं आहे कारण की हे लगेच असं स्मॅश होऊन जातं त्याच्यामुळे. आणि आता त्याला तडका द्यायचा आहे. तर तडक्यासाठी ना मी खलबत्त्यामध्ये 5-6 पाकळ्या लसणीच्या घेतल्या आहेत मोठ्या मोठ्या. ह्याला ना कांदा वगैरे आई नको म्हणाले, त्यामुळे फक्त लसणीचाच मी तडका देणार आहे. छान होतो अगदी. तर लसूण मी खलबत्त्यामध्ये चेचून घेतलेली आहे. आणि आता कढईमध्ये मी तेल घेणार आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये टाकणार आहे मोहरी आणि लसूण जी चेचलेली आहेत, कारण की ह्याचा स्वाद उतरला पाहिजे फतफत्याला. एक मिरची टाकलेली आहे, हिरवी मिरची कट करून. त्याचबरोबर थोडंसं हिंग घेतलं, थोडंसं कलरसाठी आणि स्वादसाठी मी सुके मसाले टाकणार आहे. त्याच्यामध्ये आली पाव चमचा हळद, 1 चमचा मी लाल तिखट घेतलेले, अर्धा चमचा धने पावडर आणि अगदी थोडासा वरतून ना किंचित गरम मसाला टाकलेला आहे. सर्व काही मिक्स केल्यानंतर ना मी साईडला आहे ना ते फतफत्यांचं कुकर पुन्हा गॅसवरती ठेवलेलं आहे, कारण की छानपैकी तडका बसावा म्हणून. थोडंसं टाकून घेतलं, लगेच झाकण ठेवलं, म्हणजे छानपैकी जो सुगंध आहे ना तो आतल्यात पूर्ण मुरून जातो, म्हणजे पसरत नाही सगळीकडे. त्याच्यानंतर मग 1 सेकंद नंतर झाकण काढलेलं आहे आणि बाकीचं फतफत्याचं मेन आहे ती म्हणजे फोडणी. फोडणी अगदी मस्तपैकी बसली ना की काम संपूर्ण होऊन जातं. तर फोडणी अशा प्रकारे बसवलेली आहे. आता वरतून चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि 1 ते 2 मिनटासाठी मस्तपैकी खदखदून अशी उकळी काढून घेणार आहे. मग इथे फतफतंसुद्धा रेडी झालेलं आहे. वरतून थोडंसं ना कोकम आगळ टाकायचं. कोकम आगळ नसेल तर 2-3 पाकळ्या कोकमाचे टाकू शकतो आपण आंबटपणासाठी. तर इथे झालेलं आहे फतफतं, अळूचं फतफतं रेडी. 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून फतफतं झालेलं आहे आता इथे. आणि मी चेक करते, कलर वगैरे एवढा छान आलेला आहे आणि एवढा सुगंध पसरला आहे ना या अळूच्या फतफत्याचं. शेवटी व्हिडिओ नक्की पहा, मी स्वतः रिव्ह्यू दिलेला आहे, एवढं छान झालेलं आहे. तर इथे आता पातोळ्यांचं जे वरचं आवरण आहे ना त्याची तयारी करते. अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे, थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, पाव चमचा तूप टाकलेलं आहे. आणि जसं भाकरीला आपण पीठ मळतो ना, उकड काढतो ना, तसंच करायचं आहे. तर तांदळाचं पीठ आहे ते मी तुम्हाला मोजून दाखवते की किती घेतलेलं आहे. बघा, हा बाऊल आहे ना, 1 मोठी वाटी म्हणा, तर मोठी वाटी असं घेतलेलं आहे आणि जे पूर्ण घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेतलं आहे. मिक्स केल्यानंतर ना फक्त गॅस घालवायचं आहे आणि झाकण ठेवून ना थोडं मुरू द्यायचं आहे, नंतर त्याला मळायचं आहे. तर इथे दारची भाजी आहे, तर दारची भाजी गावाला दारची भाजी म्हणतात, पण इथे आपण मुंबईला हिरवी चवळी किंवा माठ वगैरे म्हणू शकतो, लाल माठ म्हणतात, त्याचाच प्रकार आहे हा. तर ही दारची भाजी मी बारीक बारीक चिरून घेते. सिंपल अशी फोडणी देणार आहे, तरी ही एवढी चविष्ट होते ना, मस्तच होते. तर त्यासाठी मी ती कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये लसूण टाकलेले ठेचलेली आणि थोडंसं हिंग टाकले, वरतून फ्राय करून घेतले थोडीशी लसूण. आणि आता त्याच्यामध्ये बारीक बारीक चिरलेला मी कांदा टाकून लो टू मीडियम गॅसवरती ना जो कांदा आहे ना तो गुलाबी होईपर्यंत परतवून घेतला आहे मी. आणि त्याच्यानंतर आता मिरची टाकणार आहे. स्टार्टिंगला जर मिरची टाकली नाही तर ती करपून जाते आणि नरम पडून जाते. त्याच्यामुळे ना पालेभाज्या वगैरे असतील ना तर जरा शेवटी कांदा नरम झाल्यानंतर मिरची टाकायची, म्हणजे ना मिरची थोडीफार मीडियम अशी अख्खीच राहते, दिसायला पण छान दिसते पालेभाजीमध्ये. तर मिरची टाकल्यानंतर पुन्हा एकदा मी मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता जी चिरलेली भाजी आहे ना दारची ती मिक्स करून घेणार. पालेभाज्या आहेत ना ते आपल्या जेवणामध्ये एक महत्त्वाचा घटक आहेत, म्हणजे एवढ्या पौष्टिक आहेत ना, फक्त त्यांना घेऊन येणं, साफ करणं, धुणं, चिरणं ह्यांमध्येच बराचसा वेळ जातो. बाकी बनवायला तर खूपच सोप्या आहेत. आणि आमच्या घरामध्ये म्हणाल ना तर ह्या हिरव्या भाज्या, फळभाज्या आणि पालेभाज्या खूप जास्त प्रमाणामध्ये खाल्ल्या जातात, कारण की त्याच घरामध्ये आवडतात. त्यामुळे घरामध्ये छोट्यांनासुद्धा म्हणजे मुलालासुद्धा ती सवय आहे खाण्याची पालेभाज्या आवडीने.
तर ओलं खोबरं टाकलेलं आहे मी, वरतून चवीनुसार मीठ टाकलं आहे, पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. थोडीशी भाजी आळल्यानंतरच मी मीठ टाकलेलं आहे. आणि आता इथे पालेभाजी म्हणजे दारची भाजी रेडीसुद्धा झालेली आहे, अगदी फळफळीत अशी, जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि जास्त शिजवूही नाही आहे पालेभाजी. सेकंड फोडणी आहे म्हणजे ती सफेद वाटाण्याची भाजी बनवते मी. कढईमधली जी भाजी आहे पालेभाजी दुसरीकडे मी ट्रान्सफर केले आणि कढई पुन्हा तीच घेतलेली आहे. त्याच्यामध्ये तेल टाकलेले, गरम झालं की तेल, त्याच्यामध्ये मोहरी, हिंग आणि लसूण टाकलेले. थोडीशी फ्राय झाली लसूण की त्याच्यामध्ये कांदा टाकले. कांदा अगदी थोडासाच घेतलेला आहे कारण की मी ह्याच्यामध्ये वाटणसुद्धा टाकणार आहे. कांदा थोडासा गुलाबी झाला की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेतलेला आहे, एक उभी चिरलेली मिरची टाकून घेतलेली आहे आणि हे सर्व आता मी फ्राय करून घेणार आहे. बरं, वाटाणे आहेत ना सफेदवाले, ते मी आधीच उकडून घेतलेले आहे 2-3 शिट्यांमध्ये, म्हणजे तेवढा वेळ वाचून जाईल माझा. तर हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे जे मी कालच बनवलं होतं, त्यामुळे ते डब्यात मी पॅक करून ठेवलं होतं आणि फक्त 2 चमचे मी वाटण घेतलेलं आहे कारण कांदा टोमॅटोमध्ये हे 2 चमचे इनफ आहे भाजीसाठी. तर इथे आता सुखे मसाले घेतलेत, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर. सुखे मसाले टाकल्यानंतर ना पुन्हा एकदा 1-2 सेकंडसाठी मी फ्राय करून घेणार आहे. आणि हे जे मसाले आहेत ना ते खालून करपू नयेत किंवा लागू नये म्हणून ना थोडंसं पाणी ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये. पाणी ॲड केल्यानंतर पुन्हा मिक्स करून घेणार आहे. आणि जे सफेद वाटाणे आहेत ना ते अगदी नरम शिजून मी साईडलाच ठेवले होते आणि ते आता ह्या मसाल्यामध्ये, ह्या ग्रेव्हीमध्ये मी मिक्स करून घेणार आहे. थोडीशी मला थिक ग्रेव्ही हवी म्हणून मी थोडंसं पाणीसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. पाणी ॲड केल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेणार आणि 2 मिनटं छानपैकी उकळून देणार आहे. वरतून आहे ना थोडंसं ओलं खोबरंसुद्धा मी टाकून घेणार आहे. याच्यामुळे भाजी खूप टेस्टी होते आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसते. नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करा कारण की ह्याच्यामध्ये मी जे वाटण आहे ना, जे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते खूप कमी प्रमाणामध्ये घेतलेलं आहे. 2 मिनटासाठी उकळी काढल्यानंतर इथे भाजी बघा एकदम मस्तपैकी, जास्त पातळ नाही जास्त सुकी नाही, वरतून कोथिंबीर टाकले आणि खूप अगदी टेस्टी अशी भाजी तयार झालेली आहे. दिसायलासुद्धा खूप छान दिसते. सफेद वाटाण्याची उसळ तर इथे म्हणजे भाजी तयार झालेली आहे. आता कढईमध्ये मी फोडणी देते दाल फ्रायची. तर दाल फ्रायसाठी मी घेतलेली आहे 2-3 पळी तेल, 1 चमचा तूप घेतलेला आहे आणि हे सर्व गरम झाले की त्याच्यामध्ये जिरं मोहरी मी फोडणी देणार आहे. त्याची तडतडल्यानंतर थोडंसं हिंग टाकले, 2 तेजपत्ता आणि आलं लसूण आहे ना ते ठेचून घेतलेले 1 चमचा, 2 लवंग टाकलेले आहेत. हे सर्व फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडासा अगदी कांदा. दाल फ्रायला कांदा खूप छान म्हणजे दिसतोसुद्धा छान आणि लागतोसुद्धा डाळीमध्ये छान. 1 हिरवी मिरची घेतले, 1 लाल मिरची घेतले. लाल मिरची ही शोसाठी घेतली म्हणजे छान दिसते डाळीमध्ये. तर कांदा थोडासा गुलाबी झाला की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचं आहे. आणि इथे डाळ आहे ना ती मी 3 डाळी मिक्स घेतलेल्या करून आणि प्लेन फक्त डाळ उकडून घेतलेली कुकरमध्ये. तर टोमॅटो टाकून घेतलेला आहे आणि टोमॅटो पुन्हा नरम होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे. तर ह्याच्यामध्ये चुकी अशी झाली की मी सुके मसाले टाकताना शूटमध्ये आलं नाही, तर त्याच्यामध्ये मी अंदाजे घेतलेले लाल तिखट 1 चमचा, थोडीशी हळद, धना पावडर आणि थोडासा गरम मसाला घेतला. दाल फ्रायला ना गरम मसाल्याचा थोडा असेल ना चटका तर छान लागतो. तर ह्याच्यामध्ये मी डाळसुद्धा मिक्स करून घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी ॲड करून, दाल फ्राय ही थोडी घट्टच पाहिजे ना, म्हणजे घट्टच असते ना म्हणून मी थोडी घट्टच ठेवलेली आहे. वरतून कसुरी मेथी थोडीशी टाकलेली आहे आणि म्हणजे क्रश करून टाकलेली आहे कसुरी मेथी आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. कसुरी मेथी टाकून झाल्यानंतर वरतून चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेतली. त्याच्यानंतर पुन्हा 1-2 मिनटासाठी छानपैकी उकळी करून घेतली आहे. दाल फ्राय इथे रेडी झाली आणि तीही दाल फ्राय आहे ना अगदी दाल मखनीसारखी वाटते बघायला. तर एकदम मस्तपैकी आणि टेस्टीसुद्धा झाली होती. आणि ही थोडी घट्टच ठेवायची कारण की ही दाल फ्राय आहे ना म्हणून जास्त पातळ ठेवली नाही हिला. तर इथे 2-3 मिनटानंतर उकळी आलेली आहे आणि खूप छानपैकी ही घट्ट डाळ तयारसुद्धा झालेली आहे. आणि आता हे जे स्टफिंग आहे ना पातोळ्यांचं ते थोडं थंड झालं होतं म्हणून मी वरतून थोडं किंचित अगदी गरम पाणी टाकलेलं आहे आणि जसं मोदकाला किंवा भाकरीला पीठ मळतो ना तसं पीठ मळून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानं म्हणजे मीडियम साईजचे गोळे करून घेतले कारण की पातोळ्यांसाठी ना थोडं जास्तच गोळा मोठा लागतो म्हणून. हळदीची पानंसुद्धा मी साईडलाच धुवून ठेवली होती. जर जी मोठी मोठी पानं आहेत ना ती मध्ये कट मारून, सुरेने कट मारून त्याचे 2 भाग घेतलेले आहेत करून आणि बाकीची तर छोटी छोटी होतीच पाने. त्याच्यामध्ये अळूचं पानसुद्धा मिक्स होऊन आलं होतं. तर इथे जी मोठी मोठी पानं आहेत त्याची 2 पानं करून घेतलेत मी आणि आता इथे
पातोळे थापायला घेणार. तर त्याआधी ना सर्वात आधी पातोळ्यांच्या म्हणजे हळदीच्या पानाला ना थोडंसं तूप लावून घेणार आहे, जिथे पातोळ्या थापणार आहे ना तिथे. तर गोळा एक घेतलेला आहे मी आणि असा हळूवार फक्त गोल करायचा आणि जे पातोळे आहेत ना त्यांना फक्त थोडंसं पाणी वरतून लावायचं किंवा तूप लावायचं आणि थापायचं. जसं आपण थालीपीठ कसं थापतो, थालीपीठात जरा पाणी जास्त वापरतात पण इथे पाणी जरा कमी वापरायचं आणि थापून घेतलं हातानेच फक्त. आणि जे स्टफिंग आहे ना ते भरून घेतलं आहे. स्टफिंग जास्तच भरायचं आहे, म्हणजे कमी नाही भरायचं, म्हणजे ते नाहीतर पीठ लागतं. तर सर्व बाजूने जे पातोळ्यांचं जे मोदकाचं स्टफिंग म्हणते मी त्याला, तर ते पसरवून घेतले आणि आता जे पातोळे आहे ना ते फोल्ड करून घेतले. फोल्ड केल्यानंतर जी कॉर्नर आहेत ना त्यासुद्धा प्रेस करून घ्यायचे, म्हणजे स्टफिंग बाहेर पडू नये किंवा आतपर्यंत पूर्ण सील करून घ्यायचं हे. तर इथे झालेले आहे पातोळे. पूर्ण जे एक्स्ट्राचं पीठ आहे ना ते मी काढलं आहे, म्हणजे जाड नको वाटायला म्हणून. जास्त जाडसर ठेवायचं नाही, तर मग ते खायला मजा येत नाही. जरा पातळच ठेवायचं म्हणजे मस्त बर्फीसारखं लागतं अगदी. तर इथे पातोळे रेडी झालेले आणि दुसरंही मी करून दाखवते. आधी मी उलटं पान घेतलं होतं, आता मी सरळ पान घेतलेलं आहे. तर इथे सुद्धा तूप लावलं आहे आणि आता हे स्टफिंग आहे ना मी जसं आडवं दाखवलेलं भरून ना आता मी उभं दाखवणार आहे म्हणजे स्टफिंग भरून. तर पुन्हा तसंच मी घेतलेलं आहे पीठ आणि असं थापलेलं आहे पातळ असं. तर ह्या पानांमध्ये जे सारण आहे ना ते मी उभं भरून दाखवणार आहे, हे बघा असं. आणि ह्याची खरी मजा तर खरं सांगते या हळदीच्या पानांमुळेच आहे, म्हणून तर ह्याला हळदीच्या पानातले पातोळे म्हणतात. छान लागतात खूप. आणि असंच अधीमधी बनवण्याचा आमचा मूड तर होतोच, तर बनवतोच आम्ही. आता हे सुद्धा सील करून घेतलेलं आहे मी, हे बघा असं. आणि असं तुटत नाही, फाटत नाही. जर योग्य प्रमाणामध्ये पाणी वगैरे घेतलं ना तर अजिबात काय म्हणजे फेल जात नाही. आणि जर का पीठ पातळ झालं तर थोडं आपण सुकं पीठ घ्यायचं, थोडं पीठ म्हणजे घट्ट झालं की थोडं पाणी घ्यायचं. काही ना काहीतरी आयडिया करून आपण हे फेल होऊ द्यायचं नाही, कारण की ह्याला खरोखर जास्त मेहनत नाही आहे आणि डिफिकल्टसुद्धा नाही आहे. तर इथे सर्व पातोळ्या रेडी झालेल्या आहेत. तर पाणी मी उकळायला ठेवलेलं आहे झाकण लावून. तर उरलेलं पातळ म्हणजे हळदीचं पान होतं ना ते सुद्धा मी त्या चाळणीमध्ये टाकून घेतले आणि एक एक करून सर्व पातोळ्या मी आता ह्याच्यावरती ठेवणार आणि एकत्र वाफवून घेणार आहे. म्हणजे ह्यांना असं नाही की 2-2, 3-3च वाफवून घेतलं पाहिजे, अजिबात नाही. एकत्र मी हे बघा एकावर एक रचून घेतलेले आहेत. आणि आता हे स्टीम म्हणजे जे मोदक पात्र आहे ना ते स्टीमर गरमसुद्धा झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये सर्व पातोळ्या मी एकत्रच ठेवल्या. आता झाकण लावणार आणि 10 मिनटासाठी मी वाफ काढून घेणार आहे. 10 ते 12 मिनटासाठी वाफ काढून घेणार आहे स्लो टू मीडियम गॅसवरती. तर आता इथे अळूवडीचा जे मसाला आहे ना तो बनवायचा, त्याच्यासाठी मी घेतलेला आहे 4 चमचे बेसन घेतलेले आहे. तर 2 चमचे मी म्हणजे 4-5 चमचे बेसन घेतले, 2 चमचे मी क्रिस्पीनेससाठी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. इथे चिंचेचा कोळ घेतलेला आहे 2 चमचे आणि 1 चमचा लाल तिखट, थोडंसं चवीनुसार गूळ घेतलेला आहे, थोडीशी काश्मीरी मिर्च घेतलेली कलरसाठी, धना पावडर हळद घेतलेली आहे 1 चमचा धना पावडर आणि पाव चमचा हळद घेतलेली, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे आणि भरपूर सारे तीळ घेतलेले आहे सफेदवाले. तर हे सर्व मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले. थोडंसं पाणी ॲड केलं कारण की हे ना थोडं घट्ट वाटत होतं ना, म्हणून. एकदमच ना अगदी भजीसारखं पातळ पीठ करायचं नाही, थोडं दाटसरच ठेवायचं आहे. तर इथे बघा, इथे हा जे पीठ आहे ना ते बरोबर असं अगदी दाटसर असं झालेलं आहे, म्हणजे ओतवू जाणार नाही आहे. तर इथे अळूची पानं आहेत ना त्यांच्या शिरा आहेत ना त्या काढून घेतलेल्या आहेत, म्हणजे लाटणं फिरवलं ना तरी चालू शकतं. तर इथे नॉर्मल अशा शिरा आहेत ना त्या काढल्या आहेत बघा. इथे सुरीने हलकंसं काढल्यानंतर पान फाटू शकतं, तर वरतून असंच हलक्याशा शिरा काढून घेतलेल्या आहेत आणि सगळ्या पानांच्या अशाच काढून घेतलेल्या आहेत मी. आता जे मसाला बनवलेला आहे ना बेसनचा तो मी पूर्ण अळूला पसरवून घेणार आहे, पातळ असा, जास्त ठेवणार नाही जाडसर, म्हणजे ना अळूवड्या ना क्रिस्पी बनत नाही जास्त, म्हणजे पीठ ठेवलं तर. म्हणूनच पातळ अगदी लेअर लावून घ्यायची अळूच्या पानांना. तर इथे एक झालेलं आहे. आता त्याच पोझिशनला मी दुसरं पान ठेवलेलं आहे आणि त्यालासुद्धा मी म्हणजे जे मसाला बनवलेला बेसनचा तो लावून घेतले. आता 2 पानं
अशी उलटी लावलेत तर दुसरी पानं आहेत ती सुलटी लावून घेतलीत आणि असं करत करत मी सगळी पानांना म्हणजे बेसन लावून घेतलेले. जो मसाला बनवला आहे तो. अळूवडीला बेसन लावताना ना सर्वात आधी मोठं पान ठेवायचं, म्हणजे मोठापासून एकदम शेवटीला छोटं पान, म्हणजे मोठ्यापासून सुरुवात करायची. तर इथे सर्व पानं झालेली आहेत बेसन वगैरे लावून. तर आता ह्यांना रोल करायचं आहे. तर रोल करण्यासाठी ना जे साईडला जे कॉर्नर आहेत ना त्यांना पहिलं फोल्ड करून घ्यायचं आहे बघा, असं दोन्ही साईडून, तिकडच्या साईडूनसुद्धा फोल्ड करून घ्यायचं आहे आणि गोल असं रोल करत जायचं आहे बस. उरलेलं जे थोडंफार बेसन आहे ना ते सुद्धा मी रोलला सगळ्या बाजूने लावून घेतलेले आहे, म्हणजे ना खुलणार नाही. हे जे पानं आहेत ना ते सुटवणार नाहीत आणि जे कॉर्नर आहेत ना ते सुद्धा आतमध्ये प्रेस करून घेणार आहे दोन्ही साईडून. मी ते सुद्धा बाहेर येणार नाही, पण थोडे बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांना मी एकदम टाईटपणे ना आतमध्ये घुसवून ठेवले अगदी. आणि इथे झालेल्या अळूवडीचा रोल आता ह्यालासुद्धा स्टीम करून घ्यायचं आहे, पण त्याआधी ना जे गरम स्टीमरमध्ये आहेत पातोळ्या त्या मी काढून घेणार आहे साईडला. तर इथे झालेले आहेत 10-12 मिनटं आणि गॅस मी बंद केलेला आहे. आता ते खूपच गरम आहे, पण ते फटकन थंड झाल्यानंतर ॲक्च्युली काढायला पाहिजे होते, पण मला अळूवडीचा रोल फटकन म्हणजे स्टीम करायचा होता, म्हणून मी ते गरम गरम असतानाच पटापट काढत गेली. आणि हां, हे जे पातोळे आहेत ना ते गरम गरम म्हणजे इतक्या गरम नाही, पण हलक्याशा गरम असतानाच खायला मजा आहे. थंड झाल्यानंतर त्या कडक होतात, मोदकासारखंच आहे सेम, कारण की आपण तांदळाचं पीठ यूज करतो ना म्हणून, आणि वाफवलेलं असतात मुळात. तर इथे एक एक करून खूप चटका लागत होता, पण ह्या पातोळ्या म्हणजे मी पटापट चाळणीमध्ये काढून ठेवल्या, कारण की चाळणीमध्ये काढल्यामुळे सगळ्या बाजूने त्यांना हवा लागून थंड होतील व्यवस्थितपणे. तर त्याच स्टीमरमध्ये ना मी अळूवडीचं जे रोल आहे तो ठेवला आणि त्यालासुद्धा आता 7-8 मिनटासाठी वाफवून घेणार. तर इथे झालेला आहे हा अळूवडीचा रोलसुद्धा. आणि जेवणामध्ये आता बाकीचं काही राहिलेलं नाही आहे, सगळं झालेलं आहे. तर आता मी जेवण प्लेटिंग करून घेते. म्हणजे अळूवड्या फ्राय करताना मी काही दाखवलं नाही, कारण की ते थोडं थंड व्हायला जरा वेळच लागणार होता ना. मग फटाफट मी थंड झाल्यानंतर बाकीची कामं करून घेतली आणि फ्राय करून घेतलं ते. तर जेवणामध्ये आहे भात आहे, दाल फ्राय आहे, अळूचं फतफतं आहे, सफेद वाटाण्याची भाजी आहे, दाळची भाजी आहे, तांदळाची भाकरीसुद्धा मी बनवून घेतलेली आहे साईड बाय, पापड तळलेला आहे. आणि ह्या जे एवढे क्रिस्पी झाले की ते तुटायलाच लागले अळूवडी. आणि हे आहे स्पेशल म्हणजे आजचे हळदीच्या पानातल्या पातोळ्या. हे आजचं प्युअर व्हेज जेवण रेडी आहे. आणि अळूचं फतफतं, दाल फ्राय आहे, बासमती तांदूळ आहे, इंद्रायणी संपलेला आहे, अळूवडी आहे, पापड, लोणचं ठेवायला जागाच नव्हती. आणि स्पेशल म्हणजे आमच्या कोकणातील पारंपरिक पातोळ्या, ज्या खायला हळदीच्या पानातल्या पातोळ्या, ज्या टेस्टी खूप लागतात आणि हळदीच्या पानामुळे त्याला अधिकच छान रंग चढतो आणि मोदकासारखं स्टफिंग असतं. मी शेअर केलेली रेसिपी सफेद वाटाण्याची भाजी आणि दाळची भाजी आहे, जी की चवळीची ताक आहे. आता ह्यातलं काहीच वर खाणार आहे नाही आहे, अळूचं फतफतं. तर चला मग रेसिपी तुम्हाला पूर्णपणे शेअर केलेली आहे, कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. तुमच्या छान छान कमेंट्स मला जास्तीत जास्त मोटिवेट करतात, तर प्लीज तुम्ही कमेंट करा. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा, अर्ध्यावरतीच सोडून जाऊ नका, कारण की छान छान रेसिपी आहेत. सिंपल होममेड जे घरामध्ये जेवणासाठीच बनवते तेच मी शेअर करते, सकाळचे टिफिनचे असोत किंवा संडे स्पेशल असोत. तर आज संडे स्पेशल हे जेवणाचं ताट कसं वाटलं नक्की सांगा. चला तर मग आता मी पटकन जाते, कारण की माझ्या मुलाला खूप भूक लागलेली आहे. बाय. नेहमीच वर नॉनव्हेज जेवणाचा रिव्ह्यू देतो, तर आज व्हेज जेवणाचा रिव्ह्यू देणार आहे. काय खाणार पहिला? हां हे पातोळी.
पूर्ण खा बाबू, असं म्हणजे पूर्ण हातात घ्या आणि खा ना. हां, आम्हाला खाण्याचं माहीत नाही एवढं खास. अरे वा, एकदम हे झालं, एकदम जोशमध्ये अगदी. हात बाकीचं जेवण आहे तसंच मम्मी बनवते तसंच आहे ना. मला सर्वात आधी ना पातोळे आणि मला पारंपरिक पदार्थच खूप जास्त आवडतात, तर पातोळे मी ट्राय करते. हां, एवढे भारी झालेत ना, तुम्ही खरोखर नक्की ट्राय करा. तुमच्या इथे जर हळदीचं पान भेटत असेल ना, तर भाजी मार्केटमध्ये नक्कीच मिळेल. असे पारंपरिक पदार्थ खरोखर घरी आपण केले पाहिजेत, कारण की अशी चव कुठेच नाही मिळत. आपण ज्या हाताने करतो ना घरामध्ये. स्वर आवाज खूप मस्त आले, खूप म्हणजे खूप मस्त. स्वरचे पप्पा जरा बाहेर गेलेले आहेत, ते संध्याकाळी येणार आहेत, त्यामुळे संध्याकाळी त्यांचाही रिव्ह्यू घेईल, कारण की पातोळे खरोखर खूप छान झालेले आहेत. आणि फतफद्याचा पण मी रिव्ह्यू देते, कारण की मला खूप आवडतं. असं एकदम बर्फी सारखी, कोणती तरी बर्फी आपण घेतो ना दुकानातून, तशी सेम बर्फी. तर आणि हे आहे अळूचं फतफद, मी खाऊन दाखवते. आणि एवढं गरम गरम मस्त वाटतंय ना भाताबरोबर. ह्याची तोड कशालाच नाहीये, नाही दाल फ्रायला, नाही वरणाला, नाही कशालाच नाही. एवढं भारी झालंय ना, आंबट गोड तिखट, आंबट तिखट अशी चव आहे याला. आणि ते दाताखाली येणारे ते कॉर्न आणि शेंगदाणे टाका. असं वाटतंय की फक्त भात आणि हेच खावं. आणि भाकरीला मी खरोखर काढून टाकलेलं आहे, कारण की मला कधीतरी बनणार हे, आणि खरी चव ह्याच्यात आहे, कारण की हे गावचं आहे. जितके पदार्थ जास्त तितकीच जास्तीची भांडी. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर लगेचच किचन ओटा आवरला नाही, भांडी घासली नाही खरकडी, तर त्याशिवाय माझं जेवण पचन होणारच नाही. तर लगेचच मी किचन ओटा आवरून घेते आणि भांडी वगैरे सगळी क्लीन करून घेते, त्याशिवाय माझ्या मनालाच सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही. तर चला मग इथे व्हिडिओसुद्धा मी एंड करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असेल सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा रेसिपी आवडल्यास, आणि घरी नक्की ट्राय करा तुम्हीसुद्धा. चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर.